हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी सी ए के कसं फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आजची तारीख 16 जुलै 2025 आणि आज रोजी नवी मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे जो घेण्यात आलेला लेखालिपिकचा जो पेपर होता त्याचा आपण पोस्टमॉर्टम करणार आहोत. त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नेमका पेपर होता कसा, त्याच्यात काय विचारलं होतं, डिफिकल्टी लेवल कशी होती, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. पण मुलांना डायरेक्ट सेशन स्टार्ट करायच्या आधी बिकॉज काही स्टुडंटला अजून ही गोष्ट माहिती नाही आहे, काही बेसिक गोष्टी त्या क्लिअर करतो. पहिली गोष्ट, एक्झाम घेणारी TCS होती, IBPS नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, न्यूमेरिकल्स क्वेश्चन किती आले हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो बऱ्याच जणांचा. तर न्यूमेरिकल क्वेश्चन याच्यावर एकही नव्हता. ठीक आहे. जसं मी आधी पण बोललो, TCS IBPS कडे मला असं खरंच डाऊट येतो की यांच्याकडे खरंच टीम आहे का नाही, म्हणजे यांच्याकडे प्रोफेशनल लोक आहेत का नाही की जे न्यूमेरिकल क्वेश्चन बनवायचे कॅपेबल आहेत, किंवा दुसरं असं त्यांना वाटतं की एवढा कमी वेळ सॉल्व्ह करू शकणार नाही त्याच्यामुळे बनवत नाही, तर त्यांचा पार्ट. पण ॲटलिस्ट अकाउंटचा पेपर आहे एकही नाही हे थोडंसं चुकीचं वाटतं लॉजिकली. मला 2-5 ठीक आहे, तुम्ही फ्रिक्वेन्सी कमी ठेवा, पण मग विचारा तसंही. स्टुडंट्स, ओव्हरऑल जो पेपर होता हा टोटल 100 मार्काचा जो 100 क्वेश्चनचा जो पेपर होता पूर्ण, त्याच्याबद्दल ॲनालिसिस सांगतोच आहे मुलांना. हा पॅटर्न ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की क्वेश्चन जे बघाल तुम्ही, मराठीचे 10 प्रश्न 3+3+2+2, इंग्लिशचे टोटल 10 क्वेश्चन, GKचे टोटल 10 क्वेश्चन, रिझनिंगचे 10 आणि टेक्निकल नॉलेज म्हणजे प्रोफेशनल नॉलेजचे 60 प्रश्न. ठीक आहे. तर असे हे 40 आणि 60 असे 100 प्रश्न झाले एकूण. बरोबर. जरी 100 प्रश्न असले तर नॉर्मली मुलांना आता जसे 4 सब्जेक्ट आहेत, बरोबर ना, मराठी आहे, इंग्रजी आहे, 5 सब्जेक्ट आहे, मराठी, इंग्रजी, GK, रिझनिंग आणि प्रोफेशनल नॉलेज, हे 5 सब्जेक्ट आहेत. तर नॉर्मली कसं असतं की आपल्याला सेक्शन वाईज असतं, बरोबर ना. एक सेक्शन झालं का दुसरा सेक्शन, दुसरा झालं का तिसरा सेक्शन, याच्यात पण सेक्शन होते, पण सब्जेक्ट वाईज सेक्शन नव्हते. सेक्शन कसे होते तेच तुम्हाला दाखवतोय, नीट ऐकून घ्या मुलांना. सेक्शन बघा, ग्रुप ए, आधी ग्रुप ए ला 30 मिनिट दिलेले होते. 30 मिनिट तुमच्यासमोर ग्रुप ए दिसत राहील. ठीक आहे. ग्रुप एचे क्वेश्चन 30 मिनिट दिसत राहतील. त्याच्यामध्ये मराठीचे 3, इंग्लिशचे 2, GKचे 2, रिझनिंगचे 3, असे 15 आणि प्रोफेशनल नॉलेजचे 15, असे 25 क्वेश्चन त्याला 30 मिनिट, परत पुढचे 25 क्वेश्चनला 30 मिनिट असं दिलेलं होतं मुलांना. म्हणजे प्रत्येक 30 मिनिटामध्ये, म्हणजे जे तुमचं नॉर्मल लॉजिक असतं, आधी मराठी करून घेऊ, इंग्लिश करून घेऊ, मग प्रोफेशनल नॉलेज बघू, किंवा असं जे पार्ट आहे सेक्शन वाईज, तसं याच्यात चान्स नव्हता. ठीक आहे. 30-30 मिनिटाचा जो प्रत्येक 4 ग्रुप दिला होता ABCD, प्रत्येक ग्रुपमध्ये 5ही सब्जेक्टचं कॉम्बिनेशन होतं. दुसरी गोष्ट, फक्त रिझनिंग आहे, चुकून नाही राहिलेलं आहे, ते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड लिहायचं राहिलेलं नाही आहे, ओनली रिझनिंग आहे स्पेशली. ठीक आहे. क्वांटवर एकही प्रश्न नाही आहे, टोटल रिझनिंगचेच आहेत. मराठी, इंग्लिश, GK, रिझनिंग आणि प्रोफेशनल नॉलेज, असे 25 क्वेश्चन, 4 स्लॉटमध्ये 25 चौक 100 प्रश्न, आणि टोटल 30 चौक 120 मिनिट. 100 क्वेश्चन 120 मिनिट, आणि प्रोफेशनल नॉलेजचे 60 प्रश्न, आणि बाकीचे सगळे 10-10 क्वेश्चन होते. सगळ्याच सब्जेक्टवर 10-10 क्वेश्चन होते बाकीचे 4ही प्रश्नावर, म्हणजे टोटल 100 प्रश्न झाले. तर आता हा झाला पेपर पॅटर्न. सर आम्हाला हे माहिती आहे, चांगली गोष्ट आहे. पुढचं बघा, सिलेबस. मुलांनो, त्यांनी पहिली गोष्ट ही केली की जो सिलेबस त्यांनी दिलेला होता त्या सिलेबसला प्रॉपरली ते चिटकूनच राहिले, म्हणजे याच्या बाहेर काही विचारलं नाही. कधी कधी असं होतं, सिलेबस दिला पण तरी सुद्धा सर असं वाटलं, डाऊट आला, याच्या बाहेर काहीतरी आलंय, तर तसा प्रकार याच्यात ॲज सच नव्हता. ठीक आहे. एवढंच आहे. आता यांनी जे शब्द वापरले त्याचा मिनिंग थोडा डेप्थ आहे. म्हणजे काय, आता बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट. आता बेसिक अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये नॉर्मली आपण जे कन्सेप्ट आहेत, जसं अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स असतील, बेसिक कन्सेप्ट असेल, ते स्टडी करतो. पण बेसिक कन्सेप्ट म्हटल्यावर IND-AS, दॅट इज इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड, त्या लेवलपर्यंत विचार करत नाही, तो त्यांनी केला. IND-AS वर सुद्धा प्रश्न विचारले. ठीक आहे. आता तो याच्या बाहेर आहे असं म्हणावं का बेसिक अकाउंटिंग कन्सेप्टमध्ये, किंवा मग यांनी जे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, ओके, तो यांनी जो पार्ट विचारला बेसिकली बेसिक अकाउंटिंग कन्सेप्टमध्येच ती ॲक्च्युली येतच नाही खरं तर, पण विचारले प्रश्न IND-AS वर सुद्धा. ठीक आहे. म्हणजे त्यांनी बेसिक अकाउंटिंग कन्सेप्टची थोडी व्याप्ती वाढवली असं म्हणायला हरकत नाही. नेक्स्ट, मुलांना लेखालिपिक ही जी आहे S6 कॅटेगरीची पोस्ट होती. नॉर्मली मुलांना प्रॅक्टिकली स्पीकिंग S6 कॅटेगरीची पोस्ट असल्यानंतर त्याच्यामध्ये जी डिफिकल्टी लेवल एक्सपेक्टेड असते त्याच्यापेक्षा प्रोफेशनल नॉलेजची डिफिकल्टी लेवल थोडी हाय होती. का बरं, तर त्यांनी IND-AS वर बरेच क्वेश्चन विचारले. नॉर्मली अकाउंटिंग स्टँडर्डपर्यंत ठीक आहे, त्यांनी इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड दॅट इज IND-AS वर क्वेश्चन विचारलेले. तो हा एक प्रश्न, म्हणजे IND-AS वर जवळपास 3-4 क्वेश्चन विचारले त्यांनी, जे आपल्या सिलेबसच्या बाहेरचे होते. ठीक आहे. काही मुलांनी इव्हन ग्रुपवर मेसेज केला, सर तुम्ही शिकवलं त्याच्या बाहेर काही नव्हतं, ग्रुपवर मेसेज आलाय. पण प्रॅक्टिकली मी जे रिअलिटी ते सांगतोय मुलांना, आपण शिकवलं बघा, नीट ऐकून घ्या मी जे सांगतोय. आपण जे शिकवले ना, तर बेसिक कन्सेप्ट जे आहेत, म्हणजे आपण जे टीचिंग केलं
ते कन्सेप्ट क्लॅरिटी जर असेल तर त्याच्याशी रिलेटेडच क्वेश्चन होते, पण त्याच्या बाहेर सुद्धा प्रश्न होते. जसं की इंडेस आपण शिकवलेले नाहीत सिलेबसमध्ये, पण ते आले होते. ठीक आहे सर, मग आता एलडीसीला पण इंडेस येणार का? मुलांना एलडीसीची एक्झाम घेणार IBPS आहे, TCS नाहीये, त्याच्यामुळे एक्झॅक्टली को रिलेट नका करू त्या गोष्टी. ठीक आहे, IBPS जी एक्झाम घेते LDCच्या लेवलला, तर इंडेस एक्सपेक्टेड नाहीये. महावितरणची जी एक्झाम आहे मुलांना, जी महावितरणच्या एक्झाम ही डेप्युटी मॅनेजर आणि सिनियर मॅनेजरची पोस्ट आहे, डेफिनेटली त्या लेवलला इंडियास म्हणजे ॲप्लिकेबल आहे म्हणा किंवा एक्सपेक्टेड आहे एक्झाममध्ये त्यांच्याकडनं. तर त्याच्यामुळे जरी महावितरणने सिलेबस दिलेला नाही, तर आपण जो प्लॅन केलाय, शेड्यूल केली बॅच महावितरणची, त्याच्यामध्ये इंडेस आपण स्वतःच ऍड केलाय. का बरं? त्या लेवलला एक्सपेक्टेड आहे, त्याला विचारलं जाऊ शकतं. म्हणून ज्या लेवलला ज्या गरजेचं आहे ते कंटेंट दिलं जाईल. शॉर्टकटचा प्रश्नच नाही आहे कुठेच, पण ज्या गोष्टीची जिथं गरज आहे, LDCला गरज नव्हती इंडेसची, त्याच्यामुळे शिकवलेलं नाहीये आणि चान्सेस वाटत पण नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यात जात नाही आपण. मुलांनो, लॉमध्ये बेसिकली त्यांनी जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट वगैरे जे एक्सपेक्टेड आहे त्याच्यावर जवळपास 4-5 क्वेश्चन विचारले. आणि क्वेश्चन मेन म्हणजे सरळ नव्हते, फिरवून विचारलेले क्वेश्चन जास्त होते, ट्विस्ट खूप होता. आता याला डिफिकल्ट म्हणावं का? इट डिपेंड्स. मुलांना सरळ क्वेश्चन जो थोडा फिरवून विचारला तो डिफिकल्ट वाटायला लागतो. सरांनी ते शिकवलेलं नव्हतं, इथं काहीतरी वेगळं दिसतंय. क्वेश्चन कन्सेप्ट क्लॅरिटीवरच आहे, बेसिक कन्सेप्ट क्लॅरिटीवरच आहे, पण सरळ क्वेश्चन विचारलेले नव्हते. थोडं ट्विस्टी क्वेश्चन फिरवून विचारलेले असल्यामुळे कन्फ्युजन बरेच जणांचं होत होतं. त्याच्यानंतर बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट जे जर्नल लेजर ट्रायल बॅलन्स त्याच्यावर न्यूमेरिकल वगैरे एक्सपेक्टेड असतात, न्यूमेरिकल एकही आला नाही, एकही नाही, नॉट अ सिंगल. TCSला तरी अपेक्षित होतं. आपण बोललो पण होतो प्रिव्हियस सेशनमध्ये, जेव्हा आपण त्याच्यासाठी पण घेतलं कुंभमेळा जो घेतला, म्हणजे त्याच्यात MCQ भरपूर घेतले आपण. त्या MCQ मध्ये सुद्धा आपण काही MCQ न्यूमेरिकल वाले कव्हर केले, 2-4 MCQ. मुलांनो, ओव्हरऑल तुम्ही पकडून चला, TCS IBPS यांच्याकडे नाहीच आहे खरंच टीम तेवढी क्वालिफाईड की ते असे न्यूमेरिकल क्वेश्चन बनवू शकतील की ते 1 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकतात. ते त्यांना बनवायचे नाही. तर त्यांना जेही अपेक्षित आहे, तर मुलांना न्यूमेरिकल क्वेश्शन येणाऱ्या सुद्धा एक्झाममध्ये, महाट्रान्सकोची LDCची एक्झाम नियर फ्युचरमध्ये आहेच, तर त्यांच्यासाठी सुद्धा मुलांना हार्डली जास्तीत जास्त 5-1 प्रश्न पकडून चाला तुम्ही, जे न्यूमेरिकल विचारतील. ठीक आहे, खूप जास्त प्रश्न विचारले जाणार नाही न्यूमेरिकल क्वेश्चन. नेक्स्ट, कॉन्ट्रॅक्ट ऍक्टवर पण 3-4 क्वेश्चन विचारले होते मुलांना, ते पण थोडे केस स्टडी बेस होते, एकदम सरळ क्वेश्चन नव्हते, त्याच्यामुळे ते पण एक बेटर लेवलचे क्वेश्चन होते. त्याच्यानंतर जे हौशे-नवशे जे असतात हौशे-नवशे म्हणजे काय? जाऊन बघू, जे होईल ते होईल. पेपरचा फॉर्ममध्ये फॉर्म भरला, ज्यांनी फॉर्ममध्ये फॉर्म भरला आहे आणि फॉर्ममध्ये एक्झाममध्ये जाऊन बसले, त्यांचा फॉर्म खलास. पुरांनो तसा पेपर नव्हता की फॉर्ममध्ये जाऊन द्याल. प्रॉपर ज्यांनी डेडिकेटेडली स्टडी केला आहे त्याच्याच लेवलचा पेपर होता. आणि LDCमध्ये सुद्धा होणार आहे मुलांना. असं नाही म्हणत मी LDC डिफिकल्ट येईल, पण प्रॉपर जो स्टडी करून जाणार आहे त्याच्यासाठीच LDC आहे. असंच फक्त मग जाऊन बघू फॉर्म भरलेला आहे, मला अशी माहिती पडलं, अशी पोस्ट आहे, येऊन बघू काय होतं काही नाही, घरीच राहणार तुम्ही, वेगळं काही नाही होणार आहे. ठीक आहे मुलांना, GSTवर सुद्धा 2 ते 3 प्रश्न विचारलेले होते. फायनान्शियल अकाउंटिंगवर पण क्वेश्चन्स होते. लॉवर 4-5 क्वेश्चन होते. ऑडिटवर 1 क्वेश्चन आला होता. आणि मुलांना सगळ्यात जास्त फोकस यांचा कॉस्ट अकाउंटिंगवर होता. आणि ते सिलेबसमध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे प्रॉपरली. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जरी कॉस्ट अकाउंटिंग नाव मेन्शन केलं यांनी, तर नॉर्मली कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे आपल्याला ज्याला वाटलं असेल की कॉस्ट अकाउंटिंगचं बेसिकच पार्ट येईल फक्त, म्हणजे कॉस्ट शीट वगैरे, तर त्यांनी कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जॉब कॉस्टिंग, बॅच कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, अशा लेवलचे, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, अशा लेवलचे क्वेश्चन पण विचारले. कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट कॉस्टिंग, ते मॅनेजमेंट अकाउंटिंग एक्झॅक्टली दिलेलं होतं डिटेल. ठीक आहे, त्याच्यानंतर रिझनिंगचं मुलांना, रिझनिंग सब्जेक्ट हा खूप इझी आला होता कंपॅरेटिव्हली, म्हणजे जे विदाऊट प्रिपरेशन जरी असतील तर रिझनिंगचं क्वेश्चन येण्यासारखे होते, म्हणजे त्याच्यात जास्त डिफिकल्ट नव्हते आणि जास्त टाइम कन्झ्युमिंग सुद्धा नव्हते. ठीक आहे, GK बद्दल सांगायचं झालं म्हणजे मी एक सब्जेक्टचं समराईज करतोय. ओके, स्टार्ट विथ मी रिझनिंग केलं. रिझनिंगमध्ये आधी बोललो की रिझनिंगचे क्वेश्चन इझी पण होते आणि टाइम कन्झ्युमिंग पण नव्हते, सो इट इज क्वाईट लॉटरी. GKचे क्वेश्चन, GKमध्ये तर मुलांना नव्हते कधी इझी सांगणं अवघडच आहे. GKचा समुद्र आहे तो डायरेक्ट, त्याचा काही एंडच नाही आहे. तर करंट अफेअर्सवर जास्त फोकस होता ॲज कम्पेअर टू स्टॅटिक. इंग्लिश मुलांना ज्याचं बॅकग्राऊंड इंग्लिश नाही आहे, जे मराठी मीडियम वगैरेचे विद्यार्थी होते त्यांना थोडा डिफिकल्ट वाटला, तो थोडा टफ, म्हणजे मीडियम और टफ लेवलचा वाटला इंग्लिशचा पार्ट. आणि मराठी हा इझी वाटला मुलांना. मराठीचे जे क्वेश्चन विचारलेले होते त्याच्याकडे जास्त करून त्याचं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, प्रयोग वगैरे, शब्द समूहामध्ये एखादा शब्द, रिकाम्या जागा भरा, अशा टाईपचे क्वेश्चन होते. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण पॅसेज तेच होतं, सिनॉनिम, अँटोनिम वगैरे होतं. पण ज्यांचा बेस एकदम पक्का नाही मराठी मीडियमवाले किंवा इंग्लिशमध्ये भीती वाटते त्यांना थोडा मीडियम किंवा डिफिकल्ट लेवलचा गेला. ओके, ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे आधीपासून तर त्यांना काही जास्त विशेष वाटला नाही. आणि बुद्धिमत्ता जो आहे म्हणजे रिझनिंगमध्ये तुम्हाला ते डायरेक्शनवाले क्वेश्चन, नंबर सिरीज, त्याच्यानंतर रिलेशन काय म्हणतात त्याला, ब्लड रिलेशन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर
कोरिलेशन वाला क्वेश्चन, ते साईन चेंज वाले सायनिंग वाले क्वेश्चन, चिन्हांची आदला बदल करावे लागतात ते वाला क्वेश्चन, तर अशा टाईप क्वेश्चन होते आणि जास्तीत जास्त क्वेश्चन असे विचारले गेले होते सर्व. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट प्रोफेशनल नॉलेजला जर समराईज करायचं म्हटलं तर प्रोफेशनल नॉलेजचा पेपर हा इझी नाही म्हणता येणार मुलांना, मीडियम किंवा टफ लेवल. आणि बेसिक कन्सेप्टवर जरी क्वेश्चन असले पण ते सरळ क्वेश्चन नव्हते, फिरून विचारल्यामुळे ते डिफिकल्ट वाटायला लागले. तुम्हाला बेसिक कन्सेप्टची क्लॅरिटी मुलांना, तुम्ही कोणतीही एक्झाम द्यायची असो बेसिक कन्सेप्टची क्लॅरिटीला कॉम्पिटच नाही आहे, म्हणजे त्याला काही चॅलेंज नाही. तुम्ही बेसिक कन्सेप्ट सोडून आम्ही डायरेक्ट हायर लेवलचं केलं असं काहीच नाही. बेसिक लेवलचं तुम्हाला करणं आहे. फिरून क्वेश्चन विचारले तेवढी तयारी ठेवावी लागेल. आणि मी म्हणतो मुलांना तुमच्याकडे अजूनही वेळ आहे, तुम्ही विचार करायसाठी खूप जास्त वेळ घेत आहे, अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे. मुलांना अजून एक पॉईंट मी कव्हर करणार आहे, सो डोंट गो. मुद्द्याची गोष्ट ती ऐकून जा. पहिली गोष्ट तर ही की तुम्ही अजूनही ना महाट्रान्सकोचं प्रिपरेशन करताय किंवा महावितरणचं प्रिपरेशन करताय. महाट्रान्सकोची एक्झाम डेट 1 ऑगस्ट म्हटलं जातं टेंटेटिव्हली, लवकरच ऑफिशियली कळेल. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही विचार करत असाल मुलांना, रामबाण बॅच वगैरे तुमच्यासाठी शॉर्ट बॅचेस आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की आम्हाला सगळंच येतं तर टेस्ट सिरीज बाय करा, कोणत्याही क्लासची बाय करा. मुलांना माझा शब्द लक्षात ठेवा, KKCA तुम्ही 10 क्लासेसच्या जॉईन करा टेस्ट सिरीज, काहीच प्रॉब्लेम नाही. 10 क्लासेसच्या जॉईन करा, दिस इज इन्व्हेस्टमेंट, खर्च समजू नका त्याला. तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुम्ही कोणतेही बुक रेफर करा, मी असं म्हणत नाही की ह्या सरांचं याचं पब्लिकेशन वापरा ते कोणतेही पब्लिकेशन वापरा, तुमचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे. प्रॅक्टिसला जास्त फोकस करा. सध्या MCQ जास्तीत जास्त कुठून कव्हर होतील त्याच्यावर फोकस करा. आणि महावितरणवाल्यांनी तर समजून घ्या पोरांनो, महावितरणवाल्यांचा तर पेपर काही लेवलमध्ये इझी येणार नाही आहे. जर S6च्या पोस्टला जी एक्झाम होती लेखालिपिकची मुंबई महानगरपालिका नवी मुंबईची, तर डेफिनेटली डेप्युटी मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर तर बाप लेवल टफ लेवल राहणार आहे, मजा येणार आहे. IND-AS सारखा पार्ट येणार आहे, कॉर्पोरेट अकाउंटिंग सारखा, अमालगमेशन सारखा पार्ट येणार आहे. ते सर्व विचारात घेऊन आपण महावितरणचे सुद्धा 7 कोर्सेस बनवले मुलांना, 7 कोर्सेस डिफरंट कोर्सेस बनवले महावितरणचे. टेस्ट सिरीज असो, नोट्स असो, फुल लेंथ बॅच असो किंवा जस्ट तुम्हाला फ्री कोर्स बनवलेला असो, सगळ्या गोष्टी आपण बनवलेल्या आहेत. कॉन्ट्रेजिंगचा पण एक स्पेशल कोर्स आहे. तर लवकरात लवकर विचार करा, डिसिजन घ्या, ॲक्ट करा, क्लास जॉईन करा, नका करू पण एक्झामपर्यंत डेडिकेशन तुमचं ठेवा. इझिली पास होण्यासारखे एक्झाम्स नाही आहेत. सो बी सिरियस, नॉट बी सिरियस बट बी सिन्सिअर अबाउट युअर स्टडीज. तर लवकरच भेटूया पुढच्या अपडेट सोबत. तोपर्यंत स्टे ट्यून अँड हॅपी लर्निंग विथ KK. टेक केअर, बाय बाय.